जय आदिवासी. मी इंजिनियर सिद्धांत तडवी, एक आदिवासी युवा म्हणून आपल्या आदिवासी समाजावर आलेलं संकट आहे त्या संकटाबद्दल भाष्य करत आहे. दिनांक 29/11/2024 रोजी अक्कलकुवा तालुक्यात आमदार आमशा पाडवी व सामाजिक बांधव सुधीर पाडवी, अविनाश वडवी, नर्मदा वडवी यात भांडण झाले. या भांडणीत आमदार आमशा पाडवी यांनी या सामाजिक बांधवांना मारहाण केली असे समोर येत आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, निंदनीय आहे. याचा आपल्याला खेद वाटतो. वास्तविकता काय आहे हे कोणीही पाहिलेले नसून दोघी पार्टींनी एकमेकाविरोधात FIR नोंदवले आहेत व एकमेकाविरोधात आरोपही केले आहेत. कोणाचे खरे आहे कोणाचे खोटे आहे हे पोलीस तपासाची प्रक्रिया किंवा कोर्टाची प्रक्रिया जोपर्यंत त्यांचा निर्णय येत नाही तोपर्यंत या गोष्टीवर कोणीही सूडबुद्धीचे राजकारण करू नये. एक संविधानिक जबाबदार व्यक्ती आमदार आमशा पाडवी यांचे जर खरेच चुकले असेल, त्या ताईंचे जे आरोप आहेत, जे इलिगेशन आहे ते खरे असेल, तर त्या ताईंना न्याय मिळेलच व मिळायला पाहिजे व जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. हा पूर्ण समाज आपला आहे. ज्या ताईंने आरोप लावले ती सुद्धा आपली बहीणच आहे व ज्या बांधवांवर हल्ले झाले ते सुद्धा आपलेच आहे. तसेच आमदार आमशा पाडवी हा काही गैर आदिवासी नसून हा सुद्धा आपलाच माणूस आहे. भले तो अंगठाछाप असो, शिकलेला असो किंवा नसो, तो आपला प्रतिनिधी आहे. त्याला आपण निवडून दिलं आहे. मी इथे राजकारणी, समाज बांधव, समाजसेवक, समाजनेते व युवक यांना सांगू इच्छितो की या विषयावर कोणीही राजकारण न केलेले बरे. माझ्या मते दडपशाही, हुकुमशाही, धमकी, मारहाण अशा प्रकारे अशा असंविधानिक गोष्टी जो कोणी करत असेल, तो मग खासदार असू दे, आमदार असू दे किंवा कोणीही असू दे, त्याला आपल्या समाजाच्या प्रकर्षाने विरोध राहीलच आणि आम्ही करणारच. आमशा पाडवी आतापासूनच राजकारणात आहेत का? त्यांना आपण आतापासूनच ओळखत आहोत का? तो आपल्याकडे यायचा, समाजकार्य करायचा, समाजाच्या समस्या सोडवायचा. त्यामुळेच आपण त्याला निवडून दिलं आहे ना. मग त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही का की हा व्यक्ती योग्य आहे किंवा अयोग्य? खरं तर काही गरज नव्हती या भांडणामध्ये यायची आमशा पाडवीला. कोणीही अशा प्रकारे पदाचा दुरुपयोग करू नये. एक संविधानिक पदाचा दुरुपयोग कोणीही अशा प्रकारे करूच नये. इथे गोष्ट आपल्या आदिवासी हित जपायची आहे, न की आदिवासींना तोडायची. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. परंतु एका आमदाराला या प्रकारे राजकीय षडयंत्रामध्ये घालून बदनाम करणे हे काही योग्य आपल्याला वाटत नाही आणि असं आपण विचार करायला नको. हे
हे बरोबर आहे ना? माझ्या मते दोघी पार्टींनी एकमेकांविरोधात FIR नोंदवले आहेत. खरे काय आहे, खोटे काय आहे, दोषी कोण आहे त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण कोणीही या विषयावरून या वादाला राजकीय रंग न देता, समाजामध्ये मतभेद न निर्माण करता, आदिवासींची दिशाभूल न करता, त्यांना गुमराह न करता, त्यांच्या क्षेत्रावरून, त्यांच्या राहणीमानावरून भेद न करता या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. दोघांमधील जो राडा आहे तो एकमेकांच्या सामंजस्याने मिटवला गेला पाहिजे. का आपल्या समाजामध्ये, आपला समाज एकत्र येण्याऐवजी आपल्या समाजामध्ये अशाच प्रकारे फूट पडायला पाहिजे, हे आपल्याला वाटतं का? त्यासाठी समाजाच्या प्रत्येक बांधवांनी आपल्या समाजाची बदनामी कशा प्रकारे थांबायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आदिवासीकडूनच आदिवासींची बदनामी थांबली पाहिजे. एका पार्टीकडून शहरे, गाव बंद केले जातात, दुसऱ्यांकडून मोर्चे, निषेध काढले जातात. यामुळे लोकांचे, जनतेचे कामधंदे ठप्प होतात, सरकारी कामे कोलमडतात, ठप्प होतात. याची काही गरज आहे का? कितपत योग्य आहे हे? हां, जर न्यायच भेटत नसेल, प्रश्नच सुटत नसेल, तर या गोष्टी केलेल्या बऱ्या. पण यामध्ये आदिवासींनाच गुमराह केलं जात आहे, त्यांची दिशाभूल केली जात आहे. ही खरी गोष्ट आहे. नाहीतर कोणी गैर आदिवासीने असे म्हणू नये की यांच्या समाजामध्ये ज्या व्यक्तीची प्रगती होत असेल, तो पुढे जात असेल, तर त्याला थांबवायचं, त्याला रोकायचं, त्याला पाळायचं, त्याला खेचायचं. जसे खेकडे वर जाणाऱ्या खेकड्यांना खेचतात मागं, त्याप्रमाणे असे दुसरे लोक समजतील, हा मेसेज त्या लोकांमध्ये जाऊ नये. हा समाज, या समाजाची बदनामी होऊ नये याचा विचार आपण केला पाहिजे. बरोबर आहे ना? अक्कलकुवा तालुका, मोलगी शहर, धडगाव तालुका या क्षेत्रात कोणीही असा व्यक्ती नाही का, प्रतिष्ठित व्यक्ती नाही का, समाज नेता नाही का, की जो हा वाद, हा प्रश्न हाताळू शकेल किंवा आम्हाला मार्गदर्शन करू शकेल? मला तर असं वाटतं आहे की या वादात कोणीही रस घेत नाही. मला असं वाटतं की हा वाद पुढेही असाच चालावा, त्यामुळेच असं चाललं आहे. या गोष्टीला, या प्रश्नाला कुठेतरी पूर्णविराम द्यावाच लागेल, नाहीतर आपली समाजाची बदनामी याच प्रकारे होत राहील. घरामध्ये वाद झाला किंवा इतर कुठेही वाद झाला, गावामध्ये वाद झाला, तेव्हा आपल्याकडे कुठली प्रक्रिया राबवली जाते? जर घरामध्ये वाद झाला, भांडण झाली, तर आई वडील, भाऊ बहीण वगैरे एकत्र येतात आणि समजूत घालतात. गावामध्ये वाद झाला असेल तर डाये लोक एकत्र येऊन बसून चर्चा करून त्यावर तोडगा काढतात. आणि वाद जर जास्तच मोठा असेल तर प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करतात आणि
असे प्रश्न मिटवतात. मग हा प्रश्न का मिटत नाही? समाजामध्ये या प्रश्नावर पूर्णविराम कशा प्रकारे आपल्याला लावता येत नाही, हे मला थोडंसं विचित्र वाटतं आहे. बरोबर आहे ना? या गोष्टीची कोणालाच पडलेली नाही आणि याच्यामध्ये कोणीही इंटरेस्ट घेताना दिसत नाही. मग आम्ही समाज बांधवांनी काय करायचं हेच आम्हाला समजत नाही. मला माझ्या समाजाला एकच प्रश्न विचारायचा आहे की हा वाद का मिटत नाही? हा वाद आपण सामंजस्याने मिटवू शकतो. त्यामुळे आपल्या समाजाची बदनामी न करता कोणीही समाजामध्ये द्वेष पसरू नये, ही माझी एक आदिवासी युवा म्हणून विनंती आहे. जय आदिवासी, जय भील.